अमेरिका आणि इस्रायलचा इराणवर भीषण हल्ला। खुजेस्तान प्रांतातील पेट्रोकेमिकल प्रकल्पांवर हवाई हल्ले। माह शहर आणि बंदर इमाम मधील प्रमुख केंद्रांचं मोठं नुकसान, 5 जणांचा मृत्यू। कुवेतच्या ऊर्जा प्रकल्पांवर इराणचा ड्रोन हल्ल्यानंतर तेल संकुलाला भीषण आग। शुवेक ऑइल सेक्टर कॉम्प्लेक्स आणि विमानतळावरील इंधन टाक्यांवर ड्रोनद्वारे हल्ला। ऊर्जा पायाभूत सुविधांचं नुकसान। इराणचा कुवेतवर पुन्हा हल्ला। ऊर्जा मंत्रालयाच्या इमारतीवर यशस्वीरित्या अचूक मारा। हल्ल्यामुळे इमारतीचं प्रचंड नुकसान। जागतिक तेल पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता। बारा 12,000 हल्ल्यांनंतर ही इराणची ताकद कायम। 50% लॉन्चर्स अजूनही सुरक्षित। बोगदे आणि गुहांमध्ये क्षेपणास्त्र लपवली। इराणकडे अजूनही हजारो आत्मघाती ड्रोन। इराणनं 24 तासात अमेरिकेची 2 लढाऊ विमानं पाडली। F-15 आणि A-10 वॉर्थोग विमानाला इराणच्या गोळीबाराचा फटका। पाडलेल्या विमानातील एका अमेरिकन वैमानिकाचा शोध सुरू। होर्मुझची सामुद्रधुनी खुली केली नाही तर येत्या 48 तासात इराणवर हल्ल्यांचा वर्षाव होईल। डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा इशारा। इराण अमेरिकेतील तणाव वाढला। इराणनं अमेरिकेचं ब्लॅक हॉक हेलिकॉप्टर पाडलं। हेलिकॉप्टरवरील हल्ल्याचा थरारक व्हिडिओ समोर। खरातच्या पत्नीनंतर आता मुलगाही फरार। तपास पथकाला न सांगता खरातचा मुलगा हर्षवर्धन शहरातून गायब। 2 दिवस चौकशीनंतर अचानक संपर्क बाह्य। तपासावर प्रश्नचिन्ह। भोंदू खरातची बंडलबाजी पुन्हा एकदा उघड। परदेशात चोर पकडण्यासाठी आपली थेअरी वापरल्याचा दावा करणाऱ्या खरातला स्वतःची फरार पत्नी कुठे आहे हेही सांगता येईना। शिकूया AI ची क्रांती, चला करूया MSCIT।